कधी काही नाराजी असली किंवा मुंबईमध्ये कामाचा राजकारणाचा ताणतणाव वाढला की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शीण घालवायला दरेगाव गाठतात. आता दिवाळीसाठी शिंदे सहकुटुंब दरेगावी पोहोचले. काल स्ट्रॉबेरी तर आज सफरचंद लागवडीची पाहणी केली. वसुबारसेच्या मुहूर्तावर सपत्नीक गायीचं औक्षण करत नैवेद्य भरवत पूजाही केली. मी गावी आलो किंवा दिल्लीला गेलो तरी अनेकांच्या पोटात दुखतं असा टोलाही विरोधकांना त्यांनी लगावला. पाहूया. गेल्या 2 दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गावी असे रमलेत. एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा त्यांच्या मूळ दरेगावी जातात तेव्हा तो दौरा कुठल्या ना कुठल्या राजकीय नाराजीशी जोडला जातो. मात्र यंदा अशा कुठल्याही ठळक नाराजीचा लवलेश नसणारे शिंदेंनी आपल्या गावात आणि शेतात मन रमवलं. गुरुवारी सकाळपासूनच शिंदेंचे पाय त्यांच्या शेताकडे वळले. आपल्या शेतात त्यांनी तब्बल 3000 स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड केली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा निकाल लागेल तेव्हा या स्ट्रॉबेरी कापणीसाठी तयार असणार आहेत. दिवसभर स्ट्रॉबेरीच्या शेतात काम करून थकलेल्या शिंदेंनी गावच्या शुद्ध हवेतच रात्रीचा विश्राम केला. आणि सकाळी गावातील गोठ्यात जाऊन गाय वासरांना घास भरवत वसुबारस साजरा केला. त्यानंतर शिंदेंची पावलं वळली सफरचंदाच्या बागेकडे. सफरचंदाच्या बागेत त्यांनी मनसोक्त सफर केली. हातात रोटर घेऊन शेतीची मशागत करण्याचा आनंदही त्यांनी घेतला. त्यानंतर मशागतीचा रोटर बाजूला ठेवून त्यांनी राजकीय हजामतीचा रोटर हाती घेत विरोधकांच्या टीकेची नांगरणी केली. ही टीका करताना विरोधकांच्या पोटदुखीवरचा रामबाण उपाय देखील सांगत त्यांनी उपरोधिक बॉम्बही फोडले. इकडे आलो की त्यांचं राजकारण चालू होतं, इकडे गावी आलो की त्यांना पोट दुखायला लागतं. तुम्ही दिल्लीला गेलो की पोटात दुखतं, कुठेही मी गेलो तरी पोटात दुखतं. त्यामुळे मी काय त्याचा विचार करत नाही. या सर्व पोटदुखीवाल्यांना आम्ही त्यांची व्यवस्था केलेली आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोफत. एकनाथ शिंदे त्यांच्या गावात दिवाळी साजरी करत असताना दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काळी दिवाळी साजरी करण्यात आली. त्यावरही शिंदेंनी प्रहार करत पवारांवर दुटप्पीपणाची टीका केली. मी म्हणालो होतो ना दसऱ्याच्या मेळाव्यात की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. त्याप्रमाणे आम्ही पैसे देणंही सुरू केले. त्यांच्या खात्यात पैसेही जाऊ लागलेत. त्यामुळे बोलणार काय, मुद्दा नाही. मग मुद्द्याचं म्हणजे कुठल्याही मुद्द्याला धरून राजकारण करणं. मुख्यमंत्री देवेंद्रजींना जाऊन बुके देत होते ना, चांगले मुख्यमंत्री आहेत म्हणून म्हणत होते ना. आता लगेच त्याच देवेंद्रजींना मुख्यमंत्री कसा फेल झाला, मुख्यमंत्री कसा अपयशी आहे, हेच म्हणजे ही दुटप्पी भूमिका आहे. आणि हे खरं म्हणजे हे रडगाणं आहे. कायमचं रडत राहायचं. स्ट्रॉबेरी असो किंवा सफरचंद, एकनाथ शिंदेंनी मोठ्या आशेनं पेरलेल्या या रोपांना पुढच्या वर्षी किती बहर येणार याचीच आता उत्सुकता. साताऱ्याहून वैभव बोडकेसह अमोल जोशी, एबीपी माझा.